मित्रांनो, एक खूप महत्त्वाची गोष्ट मला असं वाटलं की मी शेअर करायला पाहिजे सर्वांच्यासोबत. आणि मला खूप असं वाटलं की यार ह्या गोष्टीबद्दल मी बोललंच पाहिजे. आय कुडंट स्टॉप मायसेल्फ की याच्यापासून मी म्हणजे ही गोष्ट जाऊ देऊ. पण मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तर झालं असं की एक व्यक्ती होता इथं माझ्या परिचयाचा होता, म्हणजे असं एकदम चांगला ओळखीचा नव्हता, बट माहीत होतं की बाबा हा एक व्यक्ती आहे. सिम्बॉसिसमधून त्याने काहीतरी इंग्लिश कोर्स कोणता तरी केलेला आणि तो इंग्लिश लँग्वेज शिकवायचे क्लासेस घेत होता. आणि तो थोडासा म्हणजे जरा काय म्हणतात त्याला, थोडा सेल्फ ऑब्सेस्ड म्हणू म्हणू शकू आपण, किंवा एक प्रकारे थोडंसं आपण म्हणत नाही का, अरे ते लय छान आहे, ते जरा म्हणजे थोडासा असा होता. एवढा पण बेकार नाही, चांगला होता. म्हणजे आय एम जस्ट बिंग ऑनेस्ट विथ यू. आणि परवाच्या दिवशी एकदम मी त्याला अशा अवस्थेत पाहिलं की मी शॉक झालो. आणि मला एक प्रकारे भीती वाटली आणि काळजी वाटली. आणि मला वाटलं की यार हे असं होणं कुणासोबत पण खूप वाईट गोष्ट आहे. आणि तो एक सायकल घेऊन होता आणि शर्ट खूप दिवसाचा होता आणि म्हणजे एकदम बेकार अवस्थेत होता. म्हणजे लिटरली म्हणजे वेडा ज्याला आपण म्हणतो की बाबा हा व्यक्ती आता वेडा झाला, याला वेड लागली आहे, त्या पद्धतीचं त्याचं होतं. तर मला यातनं हे सांगायचं आहे की कोणता पण व्यक्ती, एखादा त्याला शॉक बसू शकतो, कोणाच्या असं होऊ शकतं की बाबा लय अपेक्षा होत्या आयुष्याकडनं, काहीतरी लय मोठं व्हायचं होतं आणि ते झालं नाही, रिॲलिटी हिट झाली त्याला, किंवा काय पण असू शकतं, कुणाचा ब्रेकअप झाला आहे किंवा मे बी काय पण असं. तर काही काही लोक त्यातून सावरू शकत नाहीत, किंवा काही काही लोकांना थोडीशी पुशची गरज असते, थोड्या एन्करेजमेंटची किंवा थोडं समजून घेण्याची गरज असते, त्यांच्या घरच्यांकडून, मित्रांकडून, किंवा ओव्हरऑल एक समाजाकडून. म्हणजे बऱ्याचदा एखाद्याला काय झालं तर मग त्याला जर आपण म्हणले, "ए वेडा झालाय, ए तू वेडा जाय, येड्यागत करू नको", किंवा असं आपण आपण सहज बोलून जातो. पण ती गोष्ट त्या व्यक्तीला एवढी परिणाम करू शकते, कारण ऑलरेडी त्याचा निगेटिव्ह सेल्फ टॉक सुरू असतो. तो स्वतःला जज करत असतो आणि निगेटिव्ह स्पायरलमध्ये जात असतो. आणि त्यात जर आपण अजून त्याला वरून सांगितलं की "अरे असं करायला तुला अक्कल नाही", किंवा जे पण काय, तर ते अजून सिव्हिअर होतंय, बिघडत जाते. आणि बरेच लोकं म्हणजे स्टिल अवेअरनेस नाही आहे, मेंटल अवेअरनेस किंवा या गोष्टींच्या बाबतीत. आणि मनाचा विषय खूप नाजूक आहे. म्हणजे अंगावर किंवा फिजिकल आपल्याला जी झालेली जखम आहे ती दिसून येते. पण मनाची जी जखम आहे किंवा जे घाव तुम्हाला झालेत ते दिसून नाहीत. त्यामुळे ते खूप डेलिकेट, नाजूक आणि खूप एक प्रकारे किचकट पण म्हणता येईल असा विषय आहे. तर माझी सर्वांना हीच विनंती आहे की प्लीज कुणाला कधी एकदम असं खोचक किंवा असं काही बोलू नका की ज्याच्यानं तो स्वतःवर डाऊट करेल. भले त्याची परिस्थिती तशी असो, थोडंसं पॉज घ्या. कारण यू मे नेवर नो की ती गोष्ट त्याला किती लागेल किंवा तो त्याचा किती विचार करेल. तर हेच सांगायचं होतं. आणि प्लीज जर कुणाला तुम्हाला असेल व्यक्ती दिसली तर थोडंसं जास्त एफर्ट घेऊन आपण प्रयत्न केला पाहिजे की यार त्याच्या घरच्याला, किंवा जेवढं पण काय होईल, असं नाही की आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही त्याला हेच करा वगैरे, पण थोडेसे एफर्ट जर प्रत्येकाने घेईल, किंवा ॲटलिस्ट आपण काइंड जरी राहायचा प्रयत्न केला प्रत्येकाच्या सोबत, थोडंसं काइंड, जास्त नाही, तर मला वाटते खूप चांगलं होईल की हे जग आपण म्हणू की थोडंसं चांगलं करण्यास आपला काहीतरी खारीचा वाटा तरी लागो, किंवा ॲटलिस्ट कुणाचं तरी आयुष्य आपण मे बी नॉट एकदम त्याच्यातले बदल केला, त्याचं आयुष्य घडवलं वगैरे, पण ॲटलिस्ट वाईट तरी नाही करायला पाहिजे, असं मला वाटतं. आणि तेच मला वाटलं की प्रत्येकाला मे बी माहीत असेल, असं काही नाही मी ज्ञान द्यालं आहे, पण मला फक्त असं या गोष्टीवर थोडंसं फोकस करायचं आहे, थोडं लक्ष असून म्हणजे तुमचं आणायचं आहे. येस, दॅट्स इट. आय होप की तुम्हाला माझी भावना, माझा पॉईंट कळाला असेल. अँड जस्ट बी काइंड विथ एव्हरीवन. दॅट्स इट. पीस आउट.